नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण आधुनिक भारताविषयी काही प्रश्नोत्तरांची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापाराच्या स्वरूपात सर्वप्रथम आलेली युरोपियन सत्ता. उत्तर पोर्तुगीज. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा बादशाह. उत्तर अकबर. फ्रेंचांनी भारतातील आपली पहिली वखार कुठे काढली? उत्तर सुरत. कोणत्या पोर्तुगीजाने कालिकत येथे पहिला कारखाना उघडला? उत्तर वास्को द गामा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर. उत्तर वॉरेन हेस्टिंग्स. डचांनी 1605 साली पहिला कारखाना कुठे काढला? उत्तर मछलीपट्टणम. तिसऱ्या कर्नाटक युद्धाची समाप्ती कोणत्या तहाने झाली? उत्तर पॅरिसचा तह. ब्रिटिशांसह वसईचा तह कोणी केला? उत्तर दुसरा बाजीराव. गोव्यावर आधिपत्य स्थापित करणारा पोर्तुगीज. उत्तर अल्फान्सो दी अल्बुकर्क. अल्बुकर्क याने गोवा कोणाकडून हिसकावून घेतले? उत्तर विजापूरचा सुलतान. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1602. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1600. आधुनिक भारतातील पहिली धार्मिक सुधारणा चळवळ. उत्तर ब्राह्मो समाज 1828. ब्राह्मो समाजाचे उद्दिष्ट काय होते? उत्तर एकेश्वरवादाचा प्रसार. कोणाच्या पाठपुराव्यामुळे सतीची चाल बंद झाली? उत्तर राजा राम मोहन रॉय. स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते? उत्तर नरेंद्रनाथ दत्त. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर स्वामी विवेकानंद. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखन कोणी केले? उत्तर दयानंद सरस्वती. भारतातील दास प्रथेचा अंत कोणत्या वर्षी करण्यात आला? उत्तर 1843. भारतात इंग्रजी शिक्षण कोणाद्वारे लागू करण्यात आले? उत्तर लॉर्ड विल्यम बेंटिक. वेदांमध्ये सर्व दडलेले आहे असे कोणाचे मत होते? उत्तर स्वामी दयानंद. आधुनिक भारताचा जनक असे कोणास म्हटले जाते? उत्तर राजा राम मोहन रॉय. प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली? उत्तर केशवचंद्र सेन. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली? उत्तर 1867. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे कोणास म्हटले जाते? उत्तर महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकास लोकहितवादी असे म्हटले जाते? उत्तर गोपाळ हरी देशमुख. दयानंद सरस्वती यांनी कोणती संस्था स्थापन केली? उत्तर आर्य समाज. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? उत्तर आत्माराम पांडुरंग. वेदांकडे चला असा उपदेश कोणी केला? उत्तर दयानंद सरस्वती. देव समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर पंडित शिवनारायण अग्निहोत्री. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केला? उत्तर दादाभाई नौरोजी. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. आधुनिक युगाचा मनू असे कोणास म्हटले जाते? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1932 चा पुणे करार कोणामध्ये झाला? उत्तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? उत्तर लॉर्ड कॅनिंग.
1857च्या उठावाच्या वेळी कानपूरच्या सैनिकांचे नेतृत्व कोणी केले? उत्तर नानासाहेब. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात पहिले बलिदान कोणी दिले? उत्तर मंगल पांडे. 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? उत्तर लॉर्ड पामस्टन. 1857च्या उठावाच्या अपयशानंतर बहादूर शहा याला कोठे निर्वासित करण्यात आले? उत्तर रंगून. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष? उत्तर व्योमेश चंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा? उत्तर ॲनी बेझंट. 1909 साली मादाम कामा पॅरिसमधून कोणते पत्र प्रकाशित करत असत? उत्तर वंदे मातरम. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? उत्तर 1909. भारतात मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? उत्तर 1906. भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला कोणाच्या काळात हलवली गेली? उत्तर लॉर्ड हार्डिंग. भारताचे पितामह असे कोणास म्हटले जाते? उत्तर दादाभाई नौरोजी. पंजाब केसरी ही उपाधी कोणास दिली गेली? उत्तर लाला लजपत राय. जय हिंद ही घोषणा कोणी दिली? उत्तर सुभाषचंद्र बोस. वंदे मातरम कोणत्या आंदोलनाचे प्रेरणागीत ठरले? उत्तर स्वदेशी आंदोलन. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.